तर ह्या सातेरी देवीचं मंदिर असा, ह्याच्या बरोबर समोरचा असा मंदिर था बाराचा पूर्वच. नमस्कार. आज हा कालेली गावातील कोळतातली जत्रा. कालेली गावात एकूण 3 जत्रा होतात. एक म्हणजे महादेवाची जत्रा, दुसरी माऊली मंदिरची जत्रा आणि तिसरी ती आज जत्रा, ती म्हणजे कोळतातली जत्रा. आणि ह्या जत्रेक कोळतातली जत्रा कित्याक म्हटलं जाता त्याबद्दल तुमका मी पूर्ण माहिती सांगतलंय. कारण आणि ह्या जत्रेत पण मी बऱ्याच वर्षांनी येईल, जवळजवळ 10 ते 15 वर्षांनी. पूर्ण व्हिडिओ बघा, व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. आता आम्ही येलो कालेलीतील महादेव मंदिरात, कालेलीतील ग्रामदेवत महादेव मंदिर. आता आपण दर्शन घेऊया. आता आम्ही येलो कालेलीतील माऊली मंदिराकडे. ह्या मंदिराचे खूप आठवणी असतात आमचे, कारण ह्या मंदिराचा मुंगसाळाचा काम आता आम्ही केलेला. आम्ही होतो, म्हणजे काका होते, बाबा होते, घरातले काका होते, परत बाजूच्या सुतारवाडीतले पण मिस्त्री होते. आणि ह्याचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे ह्या मुंगसाळ करताना नळे येताना अगदी आम्ही राजू लावून वर चढलेलो, कारण कधी आम्ही करूकच नव्हता. त्यामुळे आयुष्यातील पहिल्यांदा मी हे मुंगसाळाचं काम केलेलं. आता आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया. आता ही मुंगसाळ बघा आतून किती उंच असं. आता ह्या सेंटरचा फुल दिसतं, आता मी कोरलेलं आहे. एक आठवण रवली या मंदिरातील. आता मी लोक कोळतातल्या जत्रेक. किती रुपये? काय 50. आता ही कोळतातली जत्रा. आता आपण दर्शन घेऊया देवीचा. आता ह्या सातेरी देवीचं मंदिर असा, ह्याच्या बरोबर समोरचा असा मंदिर था बाराचा पूर्वच. आता तिकडे पण आपण जाऊन दर्शन घेऊया. मगाशी सांगितल्याप्रमाणे या जत्रेक कोळतातली जत्रा कित्याक म्हणतात त्याचं मी तुमचं उत्तर देते. आता ह्या मंदिर असा, या मंदिराच्या बाजूक जो पूर्णपणे मळो दिसता, या मळ्यात अगोदर कोळीत पेरले जायचे आणि लोक अक्षरशः कोळतात बसून ही जत्रा बघायचे. आणि या जत्रेचा खास वैशिष्ट्य म्हणजे या गावातील जे माहेरवाशीन असतात ते खास उटी भरण्यासाठी या जत्रेक येतात. आणि आजूबाजूच्या गावातील पण लोक भरपूर गर्दी करतात, कारण या एरियातली ही शेवटची जत्रा असा.